पण या ठिकाणी पाहतोय विजयी उमेदवारांचा गुलाल या ठिकाणी उधळला जातोय। सातारा मायणी गटातून भाजपचे सूरज पाटील हे विजयी झालेले आहेत। सातारा मायणी गटातून सुरेंद्र गुडदे हे पराभूत झाले। मायणी गटामधून 4 वेळा जिल्हा परिषद सदस्य असलेल्या सुरेंद्र गुडगे यांचा पराभव झालेला आहे। मायणी गटातून सूरज पाटील हे भाजपचे उमेदवार विजयी झाले। तर मायणी गटातून सुरेंद्र गुदडे हे पराभूत झालेले आहेत। सुरेंद्र गुदगे यांचा पराभव झालाय। 4 वेळा ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते, मात्र भाजपचे सूरज पाटील या ठिकाणाहून विजयी झाले आहेत। तर साताऱ्यामध्ये बहुरंगी अशी लढत या ठिकाणी झाली। भाजप 5, शिंदेची शिवसेना 1 आणि महाविकास आघाडीचं खातही नाही। तर साताऱ्यामध्ये डझनभर मंत्री या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे ही निवडणूक या ठिकाणी अत्यंत चुरशीची झालेली होती। इथे भाजप की मग शिंदेची शिवसेना, कोणाचं वर्चस्व हा देखील एक मोठा प्रश्न होता। मायणी गटातून भाजपचे सूरज पाटील इथे विजयी झालेले आहेत। तर मायणी गटामधून सुरेंद्र गुदगे यांचा पराभव झालाय। ते 4 वेळा जिल्हा परिषद सदस्य होते। तर जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप 1 नंबरचा पक्ष ठरलेला आहे। 7 जिल्हा परिषदांवर भाजपचं वर्चस्व। लातूरमध्ये आपण पाहूयात तर भाजप 3 ठिकाणी आघाडीवर आहे, तर पवारांची राष्ट्रवादी 1 आणि काँग्रेस 5 जागांवर आघाडीवर। आघाडीवर आहे, तर राष्ट्रवादी 2 जागांवर आघाडीवर दिसते। तर रायगडमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 0 वर सध्या दिसते। तर रायगडमध्ये शेकापचं अस्तित्व टिकणार की मग भाजप इतिहास रचणार? तर रत्नागिरीमध्ये भाजप 2, शिवसेना 27 आणि राष्ट्रवादी 2, तर इथे ठाकरेंची शिवसेना 7 जागांवर आघाडीवर आहे। रत्नागिरीमध्ये शिंदेची शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। सांगलीमध्ये आपण जर बघितलं तर भाजप मोठा पक्ष 16 जागांवर आघाडीवर, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी या ठिकाणी आपण पाहतोय। तर राष्ट्रवादी पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर आहे, काँग्रेस 9 आणि ठाकरेंची शिवसेना 1 जागेवर आघाडीवर आहे। सांगलीमधली आपण ही चित्र पाहिले। सातारामध्ये मायणी गटामधून भाजपचे सूरज पाटील हे विजयी झालेत। मायणी गटामधून 4 वेळा जिल्हा परिषदेवर असलेले सुरेंद्र गुदगे यांचा पराभव झालेला आहे। मायणी गटातून 4 वेळा जिल्हा परिषद सदस्य असलेले सुरेंद्र गुदगे यांचा पराभव होताना आपल्याला दिसतोय। साताऱ्यामध्ये आपण जातोय, भाजप 5 जागांवर आघाडीवर आणि शिवसेना, शिंदेची शिवसेना 1 जागेवर आघाडीवर आहे। तर साताऱ्यामध्ये डझनभर मंत्री आहेत आणि त्यामुळे साताऱ्यामध्ये ही लढत चुरशीची आहे। तर झेडपीचा निकाल आपण पाहूयात। भाजप 7 झेडपींवर, शिवसेना 2 झेडपींवर आघाडीवर आहे, राष्ट्रवादी 1 झेडपीवर आघाडीवर आहे। तर महाविकास आघाडीमध्ये फक्त काँग्रेसला 2 झेडपींवर आघाडी मिळाली आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजपचा डंका पाहायला मिळालेला आहे। सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय भाजप आणि नितेश राणे यांच्याकडनं उमेदवारांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। तर कणकवलीमध्ये भाजपचा विजयाचा गुलाल देखील उधळण्यात आलाय। तर नगरपालिका निवडणुकांमध्ये झालेला पराभव हा जिव्हारी लागलेल्या नितेश राणेंनी या ठिकाणी या पराभवाचं उत्तर काढलेलं आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा भाजपचा डंका। भारतीय जनता पार्टीचा